पाकिस्तानच्या बेड्यात लपून बसलेल्या 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा। तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कारवाईचे पुरावे सादर। पाकिस्तानच्या 35 ते 40 सैनिकांचाही मृत्यू। पाकिस्तानची काही लढाऊ विमानं भारतीय हवाई दलानं हाणून पाडली याची पुष्टी। विशिष्ट आकडा सांगण्यास मात्र तुर्तास नकार। शस्त्रसंधीची चर्चा पाकिस्तानच्या डीजीएमओनं सुरू केली। भारताच्या डीजीएमओची पत्रकार परिषदेत माहिती। आज रात्री पाकिस्तान काय कुरापती करतं याकडेही लक्ष। ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही। भारतीय वायुदलाची एक्सपोस्ट। कारवाईबाबत वेळोवेळी माहिती देणार। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास सडेतोड उत्तर द्या। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींच्या सूचना। कमांडर्सना अधिकार बहाल। काश्मीरसाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही। भारतानं भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती। पीओके परत मिळवणं हेच एकमेव लक्ष्य असल्याचं जाहीर। सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार नारळ तर तुळजाभवानी मंदिरात पर्स बॅग नेण्यास बंदी। शिर्डीच्या साई मंदिरात फुलं आणि हार स्कॅन होणार। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचं पाऊल। मुंबईतील अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं उद्घाटन। मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण। वाहतूक कोंडी होणार कमी। मुंबईतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक भूमिगत मेट्रोला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद। पहिल्याच दिवशी 32,000 प्रवाशांचा प्रवास। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत लोकार्पण। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोर ते चिल्लर फाट्यादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी। उड्डाण पुलाच्या कामामुळे 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा। येत्या 16 किंवा 17 मे पासून पुन्हा आयपीएलचे सामने सुरू होण्याची शक्यता। 30 मे किंवा 1 जूनला अंतिम सामना होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।